मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरेंना आमदारकी मिळण्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये आज चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थावर जवळपास तासभर आज बैठक झाली आहे। तर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील फडणवीस राज ठाकरे यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते। महापालिका निवडणुकांमध्ये मनसे महायुती सोबत जाणार का अशा चर्चा देखील आता रंगू लागल्या आहेत। राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे, त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही। महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात। ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात। राजकीय नेत्यांनी एकमेकांना भेटावं पण नाही का? तुम्ही असं सांगा, आम्ही सुखा दुःखामध्ये एकमेकांच्या जाऊही नाही। तुम्ही कुणाच्या घरी कोण गेलं तरी तुम्हाला ती बातमी करावीशी वाटते। आता कुठे राजकीय कुठल्या निवडणुका नाहीत, नाही लोकसभा संपल्यात, विधानसभा संपल्यात, महापालिकेच्या निवडणुका अजूनपर्यंत अधांतरी आहे। जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत त्या सुद्धा होणार नाहीत। त्यामुळे मला असं वाटतं की काही कौटुंबिक गाठीभेटी असतात शिवतीर्थावर, कधी कधी आम्हालाही जाण्याचा मोह होतो। ते कांदे पोहे आमच्या वहिनी चांगले बनवतात, चहा चांगला तिकडे मिळतो। त्यामुळे शिवतीर्थावरचं तीर्थ जर पाहिलं आम्ही गेलो तर त्याची बातम्या करू नये। ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन, त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही। केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटी दरम्यान नेमकं काय घडलं ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुंबई महापालिकेमध्ये मनसे आणि भाजप एकत्र लढणार असल्याच्या चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याचं देखील बोललं जात आहे। राज ठाकरे स्वबळावर लढून उद्धव ठाकरेंची मतं खाणार का अशी शक्यता देखील वर्तवली जाते आहे। अमित ठाकरेंना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याचं देखील आता बोललं जात आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार याबाबतची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। दरम्यान या भेटीवरती संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांनी काय म्हटलंय ते देखील आपण पाहूयात। राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेला एवढंच मला माहिती आहे। तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे। राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात। लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम। संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का? पवार साहेबांकडे कशाला जातात? मग झाडू मारायला जातात का संजय राऊत?